कुणाल मोहिते आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। कुणाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीला सुरुवात झाली आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, मोठी गर्दी आहे, काय आहे तिथलं वातावरण? जगदीश, 5व्या टप्प्यातलं मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि याच 5व्या टप्प्यातल्या मतदानाचा शेवटचा प्रचाराचा टप्पा देखील येऊन ठेपलेला आहे आणि दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि मुंबई सारख्या शहरामध्ये 6च्या 6 जागा निवडून येण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरलेले पाहायला मिळतात। घाटकोपर हा मध्यवर्ती ठिकाण जे आहे ते मुंबईचं मोदींनी निवडलेलं आहे। या ठिकाणी रोड शो जो आहे तो मोदींचा असणार आहे आणि यासाठी दुपारपासूनच जे नागरिक आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे। मोदींच्या नावाचे नारे जे आहेत ते दुतर्फा उभे असलेल्या लोकांकडून देण्यात येत आहेत आणि मोदींच्या या रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे या ठिकाणचे जे उमेदवार आहेत महायुतीचे, भारतीय जनता पार्टीचे मिहिर कोटेचा, हे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि एकंदरीतच सगळे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री फडणवीस देखील सोबत असणार आहेत आणि नागरिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। प्रत्येक ठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत, अबकी बार 400 पारच्या घोषणा दिल्या जात आहेत। त्यामुळे एक मोदीमय वातावरण जे आहे ते मुंबईमध्ये झालेलं पाहायला मिळत आहे। भगवं वातावरण या मुंबईमध्ये पसरलेलं पाहायला मिळत आहे आणि मोदींची एक झलक पाहण्यासाठी पुरुषच नव्हे तर महिलांची देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समारोपाच्या ठिकाणी म्हणजे पार्श्वनाथ चौकामध्ये येतील। घाटकोपरच्या पूर्वेकडे पश्चिमेकडून ते पूर्वेकडे येत आहेत आणि याच मोदींची एक झलक पाहण्यासाठी सर्वच नागरिक जे आहे ते रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करताना पाहायला मिळत आहेत आणि मोदींची जी प्रचार यात्रा आहे ती आता सुरू झालेली आहे आणि मोदींना चांगला प्रतिसाद जो आहे तो रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांकडून मिळत आहे। त्यामुळे ही जी प्रचार फेरी आहे, ही जी प्रचार यात्रा आहे मोदींची, ही एक गेम चेंजिंग प्रचार यात्रा ठरू शकते मुंबईच्या या 6 जागांसाठी। कारण फक्त या ठिकाणी घाटकोपरचेच नागरिक नाहीयेत तर संपूर्ण मुंबईतून नागरिक जे आहेत ते मोदी यांना पाहण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये आज सकाळपासून मोदींनी सभांचा धडाका लावलेला पाहायला मिळाला। नाशिकमध्ये सभा झाली, त्यानंतर कल्याणमध्ये आणि आजचा हा रोड शो म्हणजेच महाराष्ट्रामधून 45 पारचा आकडा जो नारा दिलेला आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सातत्याने सभांचा धडाका लावताना पाहायला मिळतात आणि पंतप्रधानांचा वारंवार महाराष्ट्रावरती लक्ष हे हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे। कारण पंतप्रधानांनी आतापर्यंत अनेक सभा घेतल्या, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वेळ हा पंतप्रधानांनी दिलेला आहे। त्यामुळे इतर राज्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्र हा महत्वाचा असलेला अधोरेखित झालेला आहे। मात्र कुणाला आपण दृश्यात पाहतोय मोठ्या संख्येनं महिला वर्ग या प्रचार फेरीमध्ये सहभागी झालेला आहे, महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसतेय। जगदीश, महिलांचा कल जो आहे तो मोदींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात आहे। मोदींबद्दलची क्रेज महिलांमध्ये आहे। मागाशी काही महिलांशी मी बातचीत केली, महिलांना विचारण्यात आलं की महागाई जी आहे ती महागाई वाढलेली आहे, मात्र महागाईची पहिली झळ ही महिलांना बसत असते, तर मोदींमुळे महागाई वाढले का, अशा प्रकारचा ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस त्यांनी नाही असं सांगितलेलं आहे आणि मोदींना पाहण्यासाठी आम्ही या रस्त्यावरती आलेलो आहोत असं देखील महिलांचं म्हणणं आहे। त्यामुळे पुरुषांपेक्षा जास्त संख्या ही महिलांची आहे, लक्षणीय उपस्थिती महिलांनी जी आहे ती मोदींना पाहण्यासाठी केलेली आहे। ठीक आहे कुणाल, तुम्ही असेच जोडले गेले राहा आपल्या सोबत।